नमस्ते. चाणक्य मंडल परिवारमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आज आपण इतिहास या विषयावर बोलणार आहे. MPSC 2025 साठी इतिहासाची कशी तयारी करावी, त्याचा सिलेबस काय आहे, त्याच्यासाठी काय काय गोष्टी करणं गरजेचं आहे, या सगळ्यांसाठीचा हा व्हिडिओ आहे. या व्हिडिओमध्ये आपण विशेषतः 2025चा सब्जेक्टिव्ह पॅटर्न यावरती फोकस करणार आहोत आणि त्यानुसार अभ्यास कसा करायचा हे पाहणार आहोत. सुरुवातीलाच आपण जाऊया सिलेबसकडे. तर मुख्य गोष्ट लक्षात ठेवण्याची ती म्हणजे सब्जेक्टिव्हचा जर आपण नीट सिलेबस पाहिला तो तंतोतंत UPSC सारखा सिलेबस आहे. त्याच्यामुळे आपल्याला या सिलेबसच्या काही डिटेल्सकडे नीट लक्ष देणं गरजेचं आहे. आपण जर मेन्सचा विचार केला तर मेन्सच्या सिलेबसमध्ये आपल्याला दिसेल की एन्शंट मिडायवल म्हणजे प्राचीन आणि मध्ययुगीन भारत असा राजकीय इतिहास असा विषय नसून त्या बदल्यामध्ये आपल्याला कला व संस्कृती म्हणजे आर्ट अँड कल्चर याच्यावरती फोकस दिसतो. आणि दुसरं म्हणजे अर्थातच आधुनिक भारताचा इतिहास म्हणजे मॉडर्न इंडियन हिस्ट्री यावर लक्ष दिसतं. सो याचा अर्थ आपण ज्या वेळेला मेन्सचा अभ्यास करतोय त्यावेळेला एन्शंट मिडायवल याच्या पॉलिटिकल हिस्ट्री म्हणजे राजकीय इतिहासावर लक्ष केंद्रित न करता त्यापेक्षा सांस्कृतिक इतिहासावर म्हणजे आर्ट अँड कल्चर याच्यावर फोकस करायचा आहे. हा एक महत्त्वाचा दुवा आहे, कारण युजली विद्यार्थी अभ्यास करताना अभ्यास हा एन्शंट मिडायवलचा पॉलिटिकल हिस्ट्रीचा करतात आणि जो मेन्सला खरं तर कामाला येत नाही. परंतु त्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे का? डेफिनेटली, कारण तो अभ्यास आपल्याला प्रिलिम्सला डेफिनेटली कामाला येणार आहे. त्याच्यामुळे लक्षात ठेवायचं आहे कल्चर म्हणजेच सांस्कृतिक इतिहास हा खूप महत्त्वाचा घटक असणार आहे मेन्सच्या साठी. आता आपल्याकडे राज्यसेवेचे अर्थातच प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर नसल्यामुळे आपण बेस म्हणून अर्थात UPSCचे क्वेश्चन पेपर जर बघितले तर आपल्याला साधारणतः दिसून येईल की एकूण GS1 मध्ये 75 मार्कांना इतिहास हा सब्जेक्ट विचारला जाईल. या 75 मार्कांपैकी साधारणपणे 50 मार्क हे मॉडर्न इंडियन म्हणजे आधुनिक भारताच्या इतिहासासाठी आणि त्याच्यानंतर 25 मार्क हे सांस्कृतिक इतिहासासाठी असणार आहेत. आता MPSC मध्ये याच्याबद्दल काय येऊ शकतं, MPSC मध्ये काय होऊ शकतं हे काही आपण स्पेक्युलेशन जर केले तर यामध्येच महाराष्ट्राशी निगडित विशेष इतिहासावर भर दिलं जाईल. त्याच्यामुळे संस्कृतमध्ये अपेक्षा आपण अशी ठेवू शकतो की महाराष्ट्रातील गड किल्ले असतील किंवा महाराष्ट्रातील विविध नृत्य प्रकार असतील ज्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की शास्त्रीय नृत्य त्याचबरोबर विविध ठिकाणी से फॉर एक्झाम्पल आदिवासी नृत्य असतील, जारवा नृत्य, अशा प्रकारे प्रश्न येऊ शकतात. महाराष्ट्रातील विविध मंदिरं किंवा मंदिर बांधण्याच्या शैली यांच्यावर प्रश्न येऊ शकतात. महाराष्ट्रातील विविध लेणी यांच्यावर प्रश्न येऊ शकतात. भाषा या विषयावर प्रश्न येऊ शकतात. आणि त्याचबरोबर भारताशी निगडित किंवा पूर्ण नुसतं महाराष्ट्र न बघता पूर्ण भारताशी निगडित जर आपण बघितलं तर फिलॉसॉफीज म्हणजे विविध आपण जर बघितलं तर षडदर्शन आपण ज्यांना म्हणतो की भारतीय संस्कृतीमधले जे 6 फिलॉसॉफीज आहेत त्याच्यावरती प्रश्न येऊ शकतो किंवा वेदांवरती प्रश्न येऊ शकतो, हरप्पा मोहनजोदडो यांच्यावरती प्रश्न येऊ शकतो, पॉटरीवरती प्रश्न येऊ शकतो किंवा शास्त्रीय नृत्य, शास्त्रीय संगीत आणि मग त्याच्यामध्ये कर्नाटक संगीत आणि हिंदुस्थानी संगीत त्याचे विविध प्रकार या सगळ्यांवरती प्रश्न येऊ शकतो. सो आर्ट अँड कल्चर हा 25 मार्काचा जो कॉम्पोनंट आहे याच्यावर नीट लक्ष द्यायचं. याचं मी तुम्हाला कारण सांगतो. वर्षानुवर्ष हल्ली म्हणजे या वर्षीचा पेपर जर सोडला तर 2016 पासनं ते 2022 पर्यंतचे जर आपण पेपर बघितले तर GS1चे मार्क हे 100च्या खालीच असतात. आणि याचं कारण असतं ते म्हणजे हे आर्ट अँड कल्चरचे क्वेश्चन किंवा 25 मार्क याच्यामध्ये एक 10 मार्काचा प्रश्न आणि एक 15 मार्काचा क्वेश्चन येतो. सो याच्यावरती नीट लक्ष द्यायचं आहे, कारण की सिलेबस एवढा मोठा आहे आणि त्याच्यामधनं 2च क्वेश्चन येणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांची तयारी इथे जास्त दिसत नाही. त्यामुळे MPSCला आपण हे इग्नोर करून बिलकुल चालणार नाही. विशेषतः आपण जर ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न बघितला तर याच्यामध्ये आपण आर्ट अँड कल्चर हा कॉम्पोनंट काहीसा दुर्लक्षित असायचा. याच्यावर फारसे प्रश्न दिसायचे नाहीत. मेन्समध्ये मात्र डेफिनेटली असायचे क्वेश्चन, पण मेन्समध्ये सुद्धा PYQ वरनं मुलं अभ्यास करतात आणि त्याच्यामुळे हा सिलेबसचा एरिया जरा निग्लेक्टेड असतो, इग्नोर्ड असतो. सो आपल्याला त्याच्यावरती नीट लक्ष द्यायचं आहे. आता 50 मार्काचा जो आधुनिक भारताचा इतिहास हा कॉम्पोनंट आहे या कॉम्पोनंटमध्ये आपल्याला दिसून येईल ते साधारणपणे 1857
ते 1947 या भागावरती विशेष लक्ष आहे. पण लक्षात घ्या 1 ते 2 क्वेश्चन हे आपल्याला दिसतील. एक क्वेश्चन तरी आपल्याला दिसेल की 1857च्या आधीच आहे. म्हणजे उदाहरणार्थ सिलेबसचे जर आपण पॉइंट पाहिले तर आपल्याला दिसेल की युरोपीय शक्तींचा भारतामधील प्रवेश किंवा ब्रिटिशांनी भारतामध्ये कशा प्रकारे त्यांची राजकीय कारकीर्द उभी केली किंवा त्यांनी कसं भारतावरती राजकीय विजय मिळवला. त्याच्यानंतर आपल्याला दिसून येईल की 1857च्या अगोदरचे उठाव, ज्याच्यामध्ये महाराष्ट्राशी स्पेसिफिक जर आपण बोलायचं झालं तर सावंतवाडीचा सामंतांचा उठाव असेल, गडकरांचे उठाव असतील किंवा रामोशांचे उठाव असतील किंवा पेंढारींचा उठाव असतील, असे विविध उठाव, भिल्लांचे उठाव असतील, अशा उठावांवरती फोकस असा एक क्वेश्चन येऊ शकतो. किंवा समाज सुधारणा चळवळी याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. आता लक्षात घ्या इथे आपल्याला फोकस चेंज करायचा आहे. इथे आपल्याला नुसत्या फॅक्ट्सकडे लक्ष देऊन चालणार नाही, कारण मेन्समध्ये जे क्वेश्चन येणार आहेत ते अनालिटिकल स्वरूपाचे असणार आहेत. उदाहरणार्थ महाराष्ट्रामध्ये झालेल्या सामाजिक बदलांची पार्श्वभूमी नमूद करा. उदाहरणार्थ प्रश्न येऊ शकतो की महाराष्ट्रातील सामाजिक सुधारणांच्या मागचे विविध व्यक्तींचे योगदान नमूद करा. किंवा महाराष्ट्रातील सामाजिक सुधारणांवर भारतातील इतर समाज सुधारणांचा झालेला इम्पॅक्ट याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. सो अनालिटिकल स्वरूपाचे क्वेश्चन येऊ शकतात, त्याच्यावरती आपण तयारीत राहायला पाहिजे. त्याच्यानंतर आणखीन काही प्रश्न म्हणजे उदाहरणार्थ विविध संस्थांचा झालेला उदय 1857च्या आधी किंवा 1885 काँग्रेसच्या स्थापनेच्या आधी, याच्यावरती नीट लक्ष द्यायला लागेल. उदाहरण द्यायचं झालं तर पुणे सार्वजनिक सभा, पुणे सार्वजनिक सभेच्या स्थापनेच्या मागची पार्श्वभूमी, पुणे सार्वजनिक सभेचे योगदान स्वातंत्र्य लढ्यातील, किंवा लोकमान्य टिळकांचा पुणे सार्वजनिक सभेमधील झालेला प्रवेश आणि त्यांनी बदललेली राजकीय परिस्थिती, अशा स्वरूपाचे अनालिटिकल क्वेश्चन येऊ शकतात. मी असे तुम्हाला मुद्दाम क्वेश्चनचे काही आयडिया देतोय की कशा प्रकारे क्वेश्चन येऊ शकतात, कारण आत्ता आपल्याकडे रेफरन्स पॉईंट काही नाही आहेत सब्जेक्टिव्ह जर क्वेश्चन लिहायचे झाले तर. पण एक आपल्याला अभ्यास करताना हे माइंडसेट तयार करत जायला लागणार आहे की हो आपल्याला एकाच वेळेला फॅक्ट्सवरती तर लक्ष द्यायचंच आहे, पण ॲट द सेम टाइम आपल्याला अनालिटिक्सवरती सुद्धा, अनालिटिकल साईड सुद्धा लक्षात घ्यायची आहे. ओके, सो आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये मी तुम्हाला एक सांगितलं की 1857च्या अगोदर एक क्वेश्चन येईल, पण एक क्वेश्चन तरी 1947 नंतर म्हणजे पोस्ट इंडिपेंडन्स, स्वातंत्र्यानंतरचा भारत, याच्यावर येऊ शकतो. अगेन उदाहरण द्यायचं झालं तर भारतीय स्वातंत्र्यानंतर विविध संस्थानांच्या विलिनीकरणामधील विविध अडचणी नमूद करा व त्यावर कशा प्रकारे भारताने यश मिळवले याबद्दल माहिती द्या, असा प्रश्न येऊ शकतो. किंवा आणीबाणीवर क्वेश्चन येऊ शकतो. आणीबाणीच्या कालखंडासाठी कारणीभूत असलेले सामाजिक, आर्थिक, राजकीय घटक नमूद करा. किंवा आपण पुढे खलिस्तान फुटीरतावादी चळवळींबद्दल प्रश्न विचारला जाऊ शकतो. सो पोस्ट इंडिपेंडन्स वरती सुद्धा क्वेश्चन येऊ शकतात. सो आपल्याला तयारीत तर सगळ्यासाठी राहायचं आहे. मी सिलेबसवरती याच्यासाठी बोलतोय कारण की आपण ज्या वेळेला प्रिलिमसाठी किंवा मेन्ससाठी सुद्धा ऑब्जेक्टिव्ह स्वरूपामध्ये अभ्यास करायचो त्यावेळेला आपल्याला माहिती आहे की समाज सुधारणा चळवळी याच्यावरती एक सिग्निफिकंट पोर्शन असायचा. समाज सुधारणा चळवळींमध्ये आपल्याला दिसेल की साधारणतः मेन्समध्येच 20 तरी क्वेश्चन यायचे, ठीक आहे, किंवा प्रिलिम्समध्ये तरी 3-4 क्वेश्चन यायचे. आता तो थोडासा माइंडसेट आपल्याला 2025 साठी बदलायला लागणार आहे, ठीक आहे. या व्हिडिओचा उद्देशच तो आहे की जे 2025 साठी तयारी करणार आहेत यामध्ये काही नवीन विद्यार्थी आहेत ज्यांनी पहिल्यांदाच तयारी चालू केली किंवा काही विद्यार्थी आहेत की ज्यांनी आत्तापर्यंत ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाचा अभ्यास केला होता आणि आता काहीतरी बदल करायला लागणार आहेत. तर त्यांच्यासाठी म्हणून मी या व्हिडिओमध्ये काही विशेष गोष्टी बोलतोय. सो सिलेबस आपण बघितला, या सिलेबसमध्ये कुठल्या पॉईंटवरती फोकस करायचा हेही आपल्याला बघितलं. जाता जाता फक्त एक सांगतो, ते म्हणजे आपल्याला या सिलेबसमध्ये स्पेशली प्रिलिमसाठी, विशेषतः प्रिलिमसाठी आपल्याला व्यक्तींवरती फोकस करायचा आहे. आता अगेन जसं सर म्हणतात की प्रत्येक MPSCच्या विद्यार्थ्यांनी आता 2025 पासून तरी UPSCचा अटेम्प्ट द्यायला हवा, कारण सिलेबस सेम आहे. त्यासाठी मी फरक फक्त सांगतो
UPSCच्या सिलेबसमध्ये आणि MPSCच्या सिलेबसमध्ये फरक काय असणार आहे, तर राज्यसेवेसाठी विशेष महाराष्ट्राचे संदर्भ येणार आहेत, त्यामुळे प्रश्न सुद्धा त्या संदर्भातून येतील. आणखीन महत्त्वाचं म्हणजे UPSCसाठी प्रिलिम्समध्ये व्यक्ती केंद्रित प्रश्न येत नाहीत, विशेषतः संस्थांच्या केंद्रित प्रश्न येतात किंवा समाज सुधारणा, न्यूजपेपर्स असतील, या अँगलने प्रश्न येतात. व्हेअरॅज MPSC मध्ये व्यक्तीवरती फोकस असतो. सो हे माइंडमध्ये आणखीन तयार करून ठेवा, जे आपल्याला पुढे कामाला येईल. सो सिलेबसबद्दल बोलताना मी तुम्हाला ज्या काही डिटेल्स सांगितल्यात, छोट्या छोट्या गोष्टी सांगितल्यात, त्या सांगायचा उद्देश असा आहे की पहिली गोष्ट, अभ्यास सुरू करताना इतिहासाचा आपल्याकडे सिलेबस पाहिजे. सिलेबस 2दा तरी वाचला पाहिजे, सो दॅट आपल्याला पुढे जाता येईल. आता पुढे आपण या व्हिडिओमध्ये बघतोय की अभ्यास कसा करायचा. आणि अभ्यास कसा करायचा याच्यासाठी जसं मी आत्ता बोलत होतो, पहिल्यांदा तर सिलेबस नीट वाचला पाहिजे. दुसरा, अभ्यास चालू करताना PYQचा अनालिसिस करायला पाहिजे. प्रिव्हियस इयर काय विचारलं गेलंय, कुठल्या पद्धतीने विचारलं गेलंय हे बघितलं पाहिजे. आता अगेन मेन्ससाठी आपल्याला रेफरन्स सध्या काही नाहीये, तर रेफरन्स ऑफकोर्स UPSCचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर फॉलो करायचे. टेलिग्रामच्या चाणक्य मंडलच्या चॅनलवरती आपण कंटिन्युअसली मराठीमध्ये सुद्धा क्वेश्चन टाकतोय. ॲट द सेम टाइम आता आपली UPSC मध्ये जे विचारलेले गेले प्रश्न आहेत त्यांचं आपल्याला मराठीमधलं पुस्तक सुद्धा आपण चाणक्य मंडलमध्ये आणतोच आहे. सो आपल्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्ही फॉलो करा, त्याच्यावरती तुम्हाला अपडेट्स मिळत जातील. अभ्यास कसा करायचा, पहिल्यांदा सिलेबस, मग त्याच्यानंतर प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचं स्वतः अनालिसिस करायचं, त्याच्यावरती विचार करायचा कशा पद्धतीने विचारले गेलेत क्वेश्चन, आणि मग जायचं वाचायला. आता वाचन करत असताना प्रिफरेबल काय आयडियल सिच्युएशन आहे, तर पहिल्यांदा एक बेसिक रिडिंग पाहिजे. म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही नुसते राज्य पाठ्यपुस्तक मंडळाची पुस्तकं म्हणजे स्टेट बोर्डाची पुस्तकं वाचलीत, त्याच्यानंतर आपण मी तुम्हाला काही व्हिडिओचे आपण रेफरन्सेस दिलेले आहेत. उदाहरणार्थ सरांचा आपण ह्यांच्या समान व्हावे ही जी सिरीज आहे, ही जी व्याख्यानमाला आहे ती पाहिली, किंवा आणखीन अनिल नागणे सरांचा आपल्याच चॅनलवरती, यूट्यूब चॅनलवरती प्राचीन आणि मध्ययुगीन भारत यांच्यावरचा एक व्हिडिओ आहे, खूप डिटेलमध्ये सरांनी त्याच्यावर बोललेले आहेत. सो हे काही व्हिडिओ बघायचे, सो दॅट तुम्हाला एक बेसिक आयडिया येईल, किंवा तुम्ही वाचल्यानंतर तुम्हाला रेफरन्सेस लागायला लागतील. देन आपल्याला रेफरन्स बुककडे जायचे, ज्याच्यामध्ये ग्रोव्हर आणि बेळणेकर हे जे पुस्तक आहे हे मेन्स अँगलनी म्हणजे अनालिटिकल सब्जेक्टिव्ह अँगलने लिहिलं गेलेलं पुस्तक आहे, जे कामाला येईल. आणि दुसरं गाठाळ सरांचं एक आधुनिक भारताचा इतिहास नावाचं जे पुस्तक आहे, इव्हन कठारे सरांचं, यातलं कुठलं तरी एक पुस्तक आपण फॉलो करायचं, जे आपल्याला सिलेबस कम्प्लिटली कव्हर केलेलं असणार आहे. ठीक आहे. सो हे बेसिक रिडिंग झाल्यानंतर आपल्या स्वतःच्या नोट्स तयार करायच्या. आता हे बऱ्याच वेळेला काही शिक्षक सांगतात की स्वतःच्या नोट्स तयार करू नयेत इतिहासाचा. हे याच्यासाठी सांगतात की मग नोट्स तयार करताना खूप वेळ जातो. पण जर आपण 2025चा अटेम्प्ट आता टार्गेट करतोय, तर आता आपल्याकडे नक्कीच तेवढा वेळ आहे. का स्वतःच्या नोट्स बनवायचा, याचं कारण म्हणजे ज्या वेळेला आपण न्यूजपेपर वाचतो, ज्या वेळेला आपण आणखीन काही वाचतो, काही व्हिडिओ बघतो, या सगळ्यांमधून आपल्याला जी इन्फॉर्मेशन मिळत असतो, काही फॅक्ट्स मिळतात, काही अनालिटिकल इन्फॉर्मेशन मिळते, ती आपण आपल्या नोट्समध्ये आणू शकतो. पुस्तक जर आपण फॉलो केलं तर पुस्तकामध्ये तेवढ्याच गोष्टी मिळतील. एक दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक्झामच्या आधी आपल्याला ज्या वेळेला रिव्हिजन करायला लागणार आहे, या रिव्हिजनसाठी सुद्धा आपल्या नोट्स असलेल्या नेहमी चांगल्या, म्हणून स्वतःच्या नोट्स तयार करायच्या. अर्थात नोट्स तयार करणं म्हणजे असंच्या असं पुस्तक काढून घेणं नाही. या नोट्स तयार करताना उदाहरणार्थ एका पेजवरती तुम्ही फक्त पहिल्यांदा टाइम लाईन लिहून घेतली, त्याच्यानंतर सगळे गव्हर्नर जनरल, त्याच्यानंतर लेट्स से भारतामधल्या विविध किंवा इतिहासातल्या विविध संस्था, किंवा त्याच्यानंतर आणखीन नोट्स बनवल्या ज्याच्यामध्ये काँग्रेसची अधिवेशनं लिहून घेतली, न्यूजपेपर्स लिहून घेतले, किंवा भारतातील शिक्षणातील प्रगती, स्त्रियांची प्रगती, कामगारांची प्रगती, याच्यावरती एक एक पेजच्या नोट्स बनवल्या. सो अशा पद्धतीने नोट्स बनवत जायच्या. याला आपण इंडेक्सिंग नोट्स पण म्हणू शकतो, किंवा जसे पुस्तकांच्या मागे शेड्यूल्स दिलेले असतात असे शेड्यूल्स, अनेक्षर, अशा टाईपच्या नोट्स बनवायच्या. ठीक आहे. सो अनेक्षरच्या टाईपच्या नोट्स बनवल्या तर आपल्याला त्याचा नक्कीच फायदा होईल. आता या 2025च्या परीक्षेसाठीचा सगळ्यात महत्त्वाचा जर काही कॉम्पोनंट असेल, सगळ्यात महत्त्वाचं जर काही असेल तर ते म्हणजे आन्सर रायटिंग. सो आन्सर रायटिंग याच्यावरती जास्तीत जास्त फोकस करायला पाहिजे आपल्याला. का फोकस करायला पाहिजे याचं काही कारण आहे. ते म्हणजे मेन्सला मार्क चांगले मिळवायचे असतील
तर नुसतं एकदाच उत्तर लिहिलं आणि परीक्षेत गेलो किंवा डिरेक्टली परीक्षेत गेलो तर होणार नाही. आपल्याला आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस करायला लागेल. कारण की जसं इतर स्किल्स आहेत, उदाहरणार्थ काही जणांना चांगलं बोलता येतं, काही जणांना MCQ सॉल्व्ह करायची काही टेक्निक्स माहिती असतात, तसं आन्सर रायटिंग हे सुद्धा एक स्किल आहे. अशा पद्धतीने आपण घ्यायचं म्हणजे हे स्किल डेव्हलप करता येऊ शकतं. विशेषतः आम्ही ज्या वेळेला विद्यार्थ्यांशी बोलतो, सध्या राज्यसेवेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये सारखं एक दिसून येतं ते म्हणजे आन्सर रायटिंगची भीती. यावर्षी सुद्धा आपण आन्सर रायटिंगचा चाणक्य मंडळचा फुल फ्लेज वर्षभराचा प्लॅन केलाय. त्याच्यामधून आम्हाला दिसून आलं की सुरुवातीला जी मुलं घाबरलेली होती ती आत्ता 1 महिन्यानंतर 2 महिन्यानंतर फ्लुएंटली उत्तरं लिहितात. याचा अर्थ काय तर इट इज नॉट अ रॉकेट सायन्स. फक्त प्रॅक्टिसची गरज आहे. आपल्या झालेल्या चुकांमधून शिकत जायचं आणि त्याच्यानंतर त्या इव्हॅल्युएट करून घ्यायच्या आपल्या आन्सर कॉपीज आणि त्याच्यामधून इम्प्रूव्ह करत जायचं. सो आन्सर रायटिंग वरती नीट फोकस करायला लागणार आहे. त्याच्यासाठी काय काय करायचं याचं मी तुम्हाला काही पॅरामीटर सांगतो. आन्सर रायटिंग सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे प्रश्न नीट समजून घ्यायचा. लक्षात घ्या, प्रश्न नीट समजून घ्यायचा हे मी का बोलतोय, कारण बऱ्याच वेळेला इंग्लिशमध्ये बोलायचं झालं तर किंवा इंग्लिशचा मी तुम्हाला रेफरन्स देतो, UPSC मध्ये क्वेश्चन विचारले जातात की लेट से फॉर एक्झाम्पल क्वेश्चन विचारला की डिस्कस द सिग्निफिकन्स ऑफ सोशल रिफॉर्म मुवमेंट्स इन इंडिया. मग याचा अर्थ काय की भारतीय समाज सुधारणा चळवळींबद्दल चर्चा करा. दुसरा क्वेश्चन सेम लाईन्सवरती विचारला की किंवा सेम सब्जेक्टवरती क्रिटिकली इव्हॅल्युएट किंवा क्रिटिकली अनालाइज द सोशल रिफॉर्म मुवमेंट्स इन इंडिया. या दोन्ही प्रश्नांमध्ये फरक काय, पहिल्या याच्यामध्ये डिस्कस होतं, दुसऱ्यामध्ये क्रिटिकली अनालाइज आहे. याचा अर्थ बदललं काय, याचा अर्थ पहिल्या क्वेश्चनमध्ये तुम्हाला डिटेलिंग्स द्यायचे आहेत पण दुसऱ्या क्वेश्चनमध्ये स्पेसिफिकली लिहायचं आहे की दोन्ही बाजू आहेत का. म्हणजे उदाहरणार्थ समाज सुधारणा चळवळींमुळे काही नुकसान झालेलं असेल किंवा त्याचे काही ड्रॉबॅक्स असतील ते पण लिहायला लागेल. उदाहरणार्थ काही वेळेला टीका केली जाते की भारतीय समाज सुधारणा चळवळींच्या मुळे भारतीय संस्कृतीमध्ये काही गोष्टी मागे पडल्या. तर आणि अर्थातच हे आपण विचार करून संश्लेषण लिहिणार आहोत, याचं उत्तर लिहिणार आहोत, पण फोकस बदलला हे लक्षात ठेवायला लागणार आहे. किंवा आणखीन जर बघायचं झालं तर एखादा प्रश्न विचारला जाईल की क्रिटिकली अनालाइज द कॉन्ट्रीब्युशन्स ऑफ ब्रिटिश इन इंडिया असा प्रश्न विचारला अँड ॲट द सेम टाइम डिस्कस द कॉन्ट्रीब्युशन्स ऑफ ब्रिटिश इन इंडिया असा प्रश्न विचारला. तर पहिल्या उत्तरामध्ये तुम्हाला एक्सपेक्टेड आहे की ब्रिटिशांचं कॉन्ट्रीब्युशन जे काय तुम्हाला वाटत असेल ते मेन्शन करा आणि त्याच्याबद्दल लिहा. पण क्रिटिकली अनालाइजमध्ये तुम्हाला दोन्ही बाजू तपासून पाहिजेत की नक्की कॉन्ट्रीब्युशन आहेत का किंवा नसतील तर नाही आहेत का, आणि मग त्याच्याबद्दल शेवटी कन्क्लुजनमध्ये आपली कॉमेंट लिहायला लागेल. माय पॉईंट इज आपल्याला पहिल्यांदा प्रश्न नीट समजून घ्यायला लागेल. याच्यासाठी स्वतः काही सवय लावून ठेवायची. उदाहरणार्थ प्रश्न वाचताना हे जे डिस्कस, क्रिटिकली अनालाइज, चर्चा करा यांच्यावरती पहिल्यांदा गोल किंवा अंडरलाईन करायचं, डबल अंडरलाईन करायचं, स्वतःला सवय लावायची. सो दॅट फर्स्ट थिंग यू रीड, पहिली गोष्ट आपण वाचतोय ती कुठली वाचणार आहोत तर या प्रश्नामध्ये नक्की काय करायचं हे वाचतोय. दुसरं, प्रश्न नीट समजून घेतल्यानंतर लिहायला लागल्यानंतर त्याचं नीट स्ट्रक्चर बनवलं पाहिजे. बघा आता प्रश्न दोन्ही पद्धतीने आपण लिहू शकतो. उदाहरणार्थ तुम्ही GSचे क्वेश्चन पॉइंट फॉर्मॅटमध्ये पण लिहू शकता. उदाहरणार्थ अगेन मी एक्झाम्पल देतो की लेट्स से क्वेश्चन आला की डिफरन्शिएट बिटवीन मॉडरेट अँड एक्स्ट्रीमिस्ट असा जर क्वेश्चन आला, जहाल आणि मवाळांच्या कार्यशैलीमधील फरक स्पष्ट करा. आता हा क्वेश्चन आपण दोन्ही पद्धतीने लिहू शकतो. पॉइंट फॉर्मॅटमध्ये लिहिला तर मी स्ट्रेट अवे मी सरळ पहिल्यांदा इथे इंट्रोडक्शन करेल, मग त्याच्यानंतर इथे जहालांबद्दल लिहेल आणि जहालांचे 1 पॉईंट 2 पॉईंट 3 पॉईंट आणि देन इकडे मवाळांबद्दल लिहेल 1 पॉईंट 2 पॉईंट 3 पॉईंट आणि शेवटी कन्क्लुडिंग लाईन लिहिल. बरोबर. सो पॉईंट फॉर्मॅटमध्ये पण लिहू शकतो. वेअर ॲज डिरेक्टली तुम्ही जर बघितलं तर डिरेक्टली तुम्ही सब्जेक्टिव्ह पण लिहू शकता किंवा काही जण हाच क्वेश्चन लिहिताना स्ट्रेट अवे डिफरन्स किंवा फरक आपण जसं लिहायचो तसं पण लिहू शकतो. लिहू दोन्ही शकतो, पण GSचे क्वेश्चन लिहिताना इट इज ॲडवायजेबल किंवा हे करणं जास्त फायदेशीर ठरतं की पॉईंट वाईज लिहिणं. का? कारण GSचे पेपर कम्प्लीट व्हायला डिफिकल्ट होतात. GSचे पेपर कम्प्लीट होण्यासाठी पॉईंट वाईज फॉर्मॅटमध्ये लिहिलेलं
जास्त प्रिफरेबल म्हणून मुलं करतात. तर त्याच्यामुळे GS 1, 2 आणि 3 हे 3 पेपर तरी पॉईंट फॉर्मॅटमध्ये लिहायचे आणि बाकी एथिक्स, इंटिग्रिटी, ॲप्टिट्यूड हा पेपर पॉईंट फॉर्मॅटमध्ये शक्यतो लिहू नये. हा पेपर सगळा पॉईंट फॉर्मॅटमध्ये लिहिता येत नाही. आणि ऑप्शनलचे पेपर सुद्धा आपल्याला सब्जेक्टिव्ह, डिटेल, जसे आपण दीर्घोत्तरी प्रश्न लिहायचो या फॉर्मॅटमध्ये आपल्याला लिहायला लागणार. सो स्ट्रक्चरवरती काम करा. आता स्ट्रक्चरवरती काम करताना आणखीन काय एक्सपेक्टेड आहे, तर प्रत्येक प्रश्न डिरेक्टली चालू नाही करायचा, त्याला काहीतरी इंट्रोडक्टरी लाईन पाहिजे. सो त्याचा सुरुवात कशी असली पाहिजे याचा नीट विचार करा. सुरुवात करताना आपण डिफिनेशननी करू शकतो. इतिहासाचं जर बोलायचं झालं तर त्याची काहीतरी बॅकग्राऊंड असते, ती बॅकग्राऊंड देऊ शकतो. जसा मगाचा आपण प्रश्न बघितला जहाल आणि मवाळ, मग तिथे आपण लिहू शकतो की काँग्रेसमध्ये हे 2 गट उदयास आले, अशा प्रकारची एक इंट्रोडक्टरी लाईन लिहिली. त्याच्यानंतर आपल्याला स्ट्रक्चर करायला लागेल, म्हणजे मी पहिल्यांदा जहालांबद्दल लिहिल किंवा मवाळांबद्दल लिहिल, मग जहालांबद्दल लिहिल आणि मग त्यांचे कॉन्ट्रीब्युशन्सबद्दल लिहिल, असं करू शकतो. किंवा जसं मी तुम्हाला दाखवलं होतं असं स्ट्रक्चर करू शकतो. सो आपण उत्तर कसं लिहिणार आहोत याचं स्ट्रक्चर पहिल्यांदा माइंडमध्ये आलं पाहिजे. हे स्ट्रक्चर करताना आयडियली काय करायचं, तर दिलेल्या प्रश्नाला आपणच 2 ते 3 सब क्वेश्चन्स, काही प्रश्न विचारायचे, ठीक आहे, आणि मग त्यांना उत्तर देत जर आपण केलं तर याचा अर्थ आपल्याला स्ट्रक्चर पण जमणार आहे, ठीक आहे. सो GSचे क्वेश्चन आपण असे लिहिले तर त्याचा आपल्याला डेफिनेटली फायदा होतो. सो अगेन हिस्ट्रीसाठी हे खूप कामाला येणार आहे. हिस्ट्रीसाठी सुद्धा सुरुवात आणि शेवट यांच्यावरती विचार करा. आणखीन महत्त्वाचं म्हणजे शेवट, म्हणजे कन्क्ल्युजनमध्ये तुमचं ओपिनियन जिथे जिथे विचारले तिथे मांडा. जिकडे नाही विचारलंय तिथे पण तुम्हाला मांडता तर डेफिनेटली येणार आहे. फक्त कन्क्ल्युजनवरती अर्धा पॅराग्राफ, पूर्ण पॅराग्राफ किंवा अर्ध पेज नाही घ्यायचं. पूर्ण कन्क्ल्युजन आपल्याला एक 4 लाईन्स, 5 लाईन्स, 3 लाईन्समध्ये संपवता आलं पाहिजे, कारण तो क्रक्स नाही आहे उत्तराचा. रादर त्याच्यासाठी पूर्ण मार्क नाही मिळणार आहेत, बरोबर. सो हे विसरून चालायचं नाही. सो अँसर रायटिंगसाठी या काही गोष्टी फॉलो करायच्या. इस्पेशली इतिहासासाठी मेन्सचं उत्तर लिहित असताना आपल्याला जितकं जास्त अनालिटिकल करता येईल तेवढं करायचं. इथे आपण जितक्या फॅक्ट्स देऊ, जितकी वर्ष नीट देता येतील, तारखा नीट देता येतील, व्यक्तींबद्दल नीट मेन्शन करता येईल किंवा संस्थांवरती नीट आपल्याला मांडता येतील, त्याने आपल्याला मार्क वाढणार आहेत. सो एक साधारण उत्तर आणि चांगलं उत्तर याच्यामध्ये फरक काय असणार आहे, तर त्याला इंग्लिशमध्ये शब्द आहे सबस्टॅन्शिएशन. म्हणजे काय, आपल्याला त्या उत्तरांचे दाखले देता आले पाहिजेत, आपलं उत्तर आपल्याला पटवून देता आलं पाहिजे, असंच उत्तर लिहायचं, बरोबर. म्हणजे उदाहरणार्थ अगेन मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. समजा असा प्रश्न आला की काँग्रेसच्या स्थापनेच्या बद्दल असलेले विविध मार्ग यांच्याबद्दल चर्चा करा, असा क्वेश्चन आहे की डिस्कस द डिफरंट पर्स्पेक्टिव्ह बिहाइंड फॉर्मेशन ऑफ इंडियन नॅशनल काँग्रेस, ठीक आहे. आता याच्यामध्ये पहिली थिअरी जी आपण बघतो ती पहिली थिअरी आहे सेफ्टी वॉल्व थिअरी, ठीक आहे. नुसतं सेफ्टी वॉल्व थिअरी लिहिलं आणि उत्तर लिहिलं तरी त्या उत्तराला मार्क मिळतील, पण ज्यावेळेला तुम्ही मेन्शन कराल की ही थिअरी पहिल्यांदा लाला लजपत राय यांनी मांडली, सो त्याला जास्त मार्क मिळतील. किंवा खाली दुसरी थिअरी लिहिली की लाइटनिंग कंडक्टर थिअरी, ती थिअरी कोणी मांडली आहे, जर आपण तिथे लिहिलं का बिपिन चंद्र या इतिहासकारांनी मांडली, त्याला जास्त मार्क मिळेल. माय पॉईंट इज आपल्याला सबस्टॅन्शिएट करता आलं पाहिजे, आपल्याला त्याची जास्त आपल्याला माहिती देता आली पाहिजे किंवा आपल्याला ते पटवून देता आलं पाहिजे, ठीक आहे. सो हे करत चला तर जास्त मार्क मिळत जातील इतिहासामध्ये. अदरवाईज जनरिक आन्सर्स बरेच जण लिहितात. सो चांगले मार्क मिळण्यासाठी ह्या काही गोष्टी आपल्याला डेफिनेटली फायद्याच्या आहेत. सो ते आपण करून घेतल्या पाहिजेत. मी इतिहास या विषयावरती ऑफकोर्स आपण डिटेल्स आणखीन व्हिडिओज अपलोड करणार आहेत, पण मी काही महत्त्वाचे भाग की 2025साठी तयारी करताना काय काय गोष्टींवरती फोकस करायला पाहिजे हे तुम्हाला सांगण्यासाठी हा व्हिडिओ होता. लक्षात घ्या, आपण आपल्या कोर्समध्ये साधारणतः 25 ते 30 सत्र ही इतिहासावरती, आधुनिक भारताच्या इतिहासावरती फक्त घेतो. ज्या सेशन्समध्येच आपण उत्तरं लिहून सुद्धा घेतो, त्या सेशनमध्येच आपण इतिहासाचे सगळे पैलूसुद्धा मांडतो आणि विशेष महाराष्ट्रावरती भर सुद्धा देतो. शिवाय आणखीन जर आपण बघितलं तर समाज सुधारकांचं आपण वेगळं मॉड्यूल घेतो. सो खूप डिटेलमध्ये आपण इतिहासाचा अभ्यास करतो. तुम्हाला मी तुमच्या स्क्रीनवरती 2 QR कोडसुद्धा ठेवलेले आहेत, ज्याच्यामध्ये पहिला QR कोड जो आहे तो पहिला QR कोड आपल्या वेबसाईटचा आहे. तिथे तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी फ्रीली अवेलेबल पण करून दिल्यात. नोट्स आहेत, मागच्या वर्षीचे प्रश्न, आधीचे प्रश्नसुद्धा आहेत. शिवाय टेलिग्रामच्या चॅनलचा सुद्धा मी QR कोड मुद्दाम ठेवला आहे, कारण आपण इथे रोज
MCQ पण टाकतो आणि रोज मेन्सला लिहायचे उत्तर प्रश्न पण टाकतो आणि त्यांची उत्तरं पण टाकतो. सो एक सेल्फ किंवा स्वतःला इम्प्रूव्ह करण्यासाठी, आन्सर रायटिंगसाठी किंवा सेल्फ इव्हॅल्युएशनसाठी हा टेलिग्राम चॅनल तुम्हाला नक्की फायद्याचं होईल. आपली राज्यसेवा 2025 साठीची बॅच लवकरच चालू होते, ते म्हणजे जानेवारीमध्ये चालू होते, 8 जानेवारीला, ज्याच्यामध्ये आपण 1-to-1 गायडन्सवरती फोकस करतो. आपल्या प्रत्येक विषयासाठीचे तज्ज्ञ फॅकल्टीज आहेत, स्वतः सर सेशन्स घेतात नियमितपणे. त्याचबरोबर चालू घडामोडीचं प्रत्येक आठवड्याला एक सेशन असतं, त्याचं MCQ सॉल्व्ह करून घेतो. आणि विशेषतः आन्सर रायटिंगची आपली इयर लॉंग जी बॅच आहे ती आपल्या या बॅचेसच्या विद्यार्थ्यांना सुद्धा आहे. त्या विद्यार्थ्यांना त्या बॅचमध्ये आपण इंटिग्रेट करून घेतलेले, त्यामुळे त्यांचे वेळोवेळी आपण साधारणतः दर आठवड्याला किंवा 2 आठवड्यातून एकदा टेस्ट असते. या टेस्टचं इव्हॅल्युएशन करून ते मुलांना मिळतं. त्याच्यावरती 1-to-1 फॅकल्टी मुलांशी बोलतात आणि आणखीन कसं इम्प्रूव्ह करू शकतो ह्याच्याबद्दल बोलतो. तुमच्या समोर जे स्क्रीनवरती जे काही नंबर्स आहेत त्याच्यावरती तुम्ही फोन करून आणखीन माहितीसाठी फॅकल्टींचा वेळही घेऊ शकता, किंवा तुम्हाला इतर कोणतीही माहिती हवी असेल तरीसुद्धा फॅकल्टींशी बोलू शकता. कुठल्याही तुमच्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी चाणक्य मंडल परिवारमध्ये आम्ही नेहमीच तयार आहोत. इतिहासासह बाकी इतर विषयांचे असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चाणक्य मंडल परिवारच्या YouTube चॅनलला फॉलो करा आणि व्हिडिओ पाहत राहा. धन्यवाद.